महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार। चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती। चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार। अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या। सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर। अमेरिकेकडून चीनवर 125% आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार। सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवरील टॅरिफ वाढवला। पैसे सहज काढता येण्यासाठी पीएफच्या नियमांमध्ये बदल। ऑनलाईन पीएफ काढताना रद्द केलेला चेक अपलोड करावा लागणार नाही। पासबुकचा फोटोही अपलोड करण्याची गरज नाही। सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोन्याचे दर 2300 तर चांदीचे दर 3000 रुपयांनी महागले। सोना 94,000 प्रति तोळा तर चांदी 96,800 रुपयांवर। जेजुरीच्या खंडोबा गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा। राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर। 349 कोटींची मंजुरी। 15 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची जप्तीची नोटीस। सोलापूर जिल्ह्यामधील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यामधील प्रत्येकी 2 तर छत्रपती संभाजीनगरमधील 1 कारखान्याचा समावेश।